आपण काल आपण स्वातंत्र्य लढाई संबंधात चिंतन करत होतो। 1857च्या आधी आणि 1857चे स्वातंत्र्य लढाई कशी लढत होती आमची लोक, ब्रिटिशांना भारतातून पिटाळून लावण्याकरता कशा पद्धतीची लढाई लढले आणि तरुण मुले मुली त्यात होते। देशभक्तीने वेडे झालेले हे देशासाठी कसे प्राणांची आहुती देत होते हे आपण काल पाहत होतो। इतिहास खूप मोठा आहे। स्वातंत्र्याच्या या लढाईमध्ये खूप साऱ्या पात्र आहेत। एका बाजूला क्रांतिकारी आहेत, दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य लढाईसाठीच काम करणारे काँग्रेस आहे। त्यातले दोन वेगवेगळे समूह जे होते, एक साम्यवादी आणि एक क्रांतिकारी। लाल बाल पाल हे क्रांतिकारी विचाराने क्रांतीने स्वातंत्र्य मिळवण्याचा विषय मांडत होते आणि त्याच वेळेला शांती समाधानाने अहिंसा सत्य आणि प्रेमाने आपण स्वातंत्र्य मिळवूया म्हणणारा असाही एक गुट होता, ज्याचा नेतृत्व गोपालकृष्ण गोखले करत होते। मोहनदास करमचंद गांधी हे गोखलेजींचे शिष्य होते। आणि दुसऱ्या बाजूला लाला लजपतराय, बाल गंगाधर तिलक आणि बिपिनचंद्र पाल हे क्रांतिकारींचे नेते म्हणून हेही स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतलेली होती। आम्ही काल क्रांतिकारींची जीवनकथा पाहत होतो। क्रांतिकारी मार्ग जे अवलंबलेले होते ती मार्ग साम्यवादींना पटला नाही, कधी त्यांना ते पाठिंबा दिली नाही। वाट चुकलेले युवक अशीच त्यांची संबोधन ते करत राहिले। मी काल आपल्या जवळ उल्लेख करत होतो 1919 असावं, जलियनवाला बागमध्ये बरीच माणसं जमलेले होते अमृतसरला। तुम्ही कधी गेला तर बघा, आजही अमृतसरच्या जलियनवाला बागमध्ये चारी बाजूनी अशी घरं आहेत, मध्ये चौकात थोडीशी जागा, म्हणजे मध्ये एक चौक आहे आणि त्यात जाण्याकरता फक्त एक 5-6 फुटाची एक रस्ता आहे, गल्लीत बोळात असा एक रस्ता आहे आणि चारी बाजूनी घरं आहेत, बंद आहे। एकच रस्ता फक्त आत जाण्याकरता, मोकळी मैदान आहे, तिथे जाण्याकरता त्या मोकळ्या मैदानात फक्त एक विहीर आहे, बाकी काही नाही आहे। तिथे भरपूर माणसं जमलेली होती, ही स्वातंत्र्य लढा कसे पुढे घेऊन जायचं म्हणून। अशा वेळी
2 डायर नावाची व्यक्ती तिथे ब्रिटिशांचे अधिकारी काम करत होते. एक कलेक्टर होता, त्याचंही नाव डायर होता, आणि दुसरा एक पोलीस अधिकारी होता जनरल डायर, तोही डायर नावाचाच होता. काय त्यांच्या मनात आलं माहीत नाही. जनरल डायर एकदमच पोलिसांना घेऊन गेले. जो द्वार होता 5-6 फुटाचा, आणि त्याच्या भिंतीवर चढले आणि चढून चारी बाजूनी स्वातंत्र्य सैनिकांना घेरले आणि दारातही पोलिसांना उभी केली बंदूक देऊन. जो दारात न येईल गोळ्या घालायचा त्यांना तिथून, आणि बाकीच्यांना वरून वेचून काढायचं. अचानकच त्यांनी आदेश दिला की फायर म्हणून, आणि बसलेले लोकांना कळे ना की आम्ही काय केलेले, काही हिंसा केलेले नव्हती किंवा काहीही केलेले नव्हते, चिंतन मंथन करण्यासाठी जमलेले होते. अचानकच फायरिंग सुरू झाला. बंदुकीने, तोफ गोळ्याने उडवाउडवी सुरू झाली. जवळजवळ 1500हून अधिक लोकांची हत्या त्यात त्यांनी केली. काही लोकांनी प्राण वाचवण्याकरता जो एकमेव विहीर होता तिथे गोल, त्या विहिरीत सुद्धा उडी टाकले आणि त्या विहिरीतच अनेक लोकांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळी भारतात त्याचा प्रतिक्रिया उमटायला लागली. निरपराध लोकांची हत्या ब्रिटिश सरकारने अशा पद्धतीने केले म्हणून जिकडी तिकडी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले, आणि ते आंदोलन बघता बघता हिंसक रूप धारण करायला लागले. जिथे जिथे ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिशांची प्रशासकीय व्यवस्था आहे तिथे लोक त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. कारण निरपराध आपली भारतीयांची कत्तल केली होती त्यांनी, काही कारण नव्हता. तर ह्याला प्रतिकार करायचं म्हणून त्यांच्यावर तुटून पडले आणि जिकडी तिकडी हिंसा सुरू झाली ब्रिटिशांच्या विरोधात. त्याच वेळी महात्मा गांधीजींनी उपोषण डिक्लेअर केले की असा हिंसा मार्ग अवलंबणं योग्य नाही, हिंसा थांबायला पाहिजे म्हणून उपोषणला बसले. आणि जर ज्या पद्धतीने देशभरात जालियनवाला बागला विरोध करण्याकरता लोक रस्त्यावर उतरले होते, आणखीन एक 4-8 दिवस जर पुढे गेला असता तर ब्रिटिश त्याच वेळी भारत सोडून गेले असते. इतकं उग्र रूप धारण केलेला होता तो आंदोलन. त्याच वेळेला अहिंसेचे पुजारी महात्मा गांधीजी उपोषण डिक्लेअर केले. असा होता कामा नाही, हिंसा करता कामा नाही, आणि सगळ्यांनी आपली हिंसा मागे घ्यायला पाहिजे म्हणून उपोषणला बसले. आणि गांधीजींचे सन्मान करत देशभरातली सगळी हिंसा जिथे तिथे सोडून दिली. जे आत्ता स्वातंत्र्य आपल्या हातात पडणार होते त्याच वेळेला गांधीजींच्या या आंदोलनामुळे हिंसा थांबली गेली. त्याच्यानंतर 28 मध्ये सायमन कमिशन भारतात आला. तुम्हाला माहिती आहे सायमन कमिशन? सायमन नावाच्या एका व्यक्तीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन म्हणजे एक आयोग पाठवले होते ब्रिटिश सरकारने. भारत हे स्वातंत्र्य घेण्याकरता पात्र आहे का याची सर्वे करण्याकरता ते आले होते. त्यावेळी समस्त भारतीयांनी ह्या सायमन कमिशनचा विरोध केला. 1928 असावं बहुतेक.
या तिन्ही क्रांतिकारी नेत्यांनी आंदोलन केले की यांना कुठल्याही रस्त्यावर येऊ द्यायचं नाही, यांना भारतात कुठेही फिरू द्यायचं नाही अशी ठरवली होती. त्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं सुद्धा रस्त्यावर बसले. बिहारमध्ये बाबू गेणू नावाचा मुलगा असेल 12-14 वर्षांचा, अनेक लोक रस्ता रोको आंदोलन केले होते, त्यात तोही होता. ब्रिटिशांच्या गाड्या आल्या रस्त्यावर, सोडणार नाही म्हणाले आम्ही. पोलिसांनीच हिंसेला आरंभ केला. लाठीचार्ज सुरू झालं. बेदम आंदोलनकारींच्या समूहावर मारहाण सुरू झाला आणि एकेकाला खेचून काढण्यात आला आणि जे उठत नाही त्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आल्या. त्यात हा बाबू गेणू नावाचा मुलगा लाला लजपतरायांचा हा अनुयायी होता. मी हटणार नाही म्हणाला आणि त्या मुलाच्या अंगावर गाडी घालण्यात आली आणि त्याला ठार मारण्यात आला. त्याच्याकरता कोणालाही शिक्षा नाही झाली. तो म्हणाला, जोपर्यंत आमचे नेते सांगत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही, पण आम्ही सायमनला आम्ही देशात फिरू देणार नाही, एवढंच म्हणत होता तो. असा त्याचा म्हणणं होता. मुलगा लहान होता पण तो म्हणत होता की हा कोण लागून गेला, आमचा देश आम्हाला चालवता येत नाही का, असं सगळ्या भारतीयांचं म्हणणं होतं. आणि हेही आंदोलन ब्रिटिशांनी चिरडून काढले. नंतर काही आंदोलने झाले. त्याच्यानंतर क्रांतिकारींची हे चालूच होती. तुम्हाला माहिती आहे, चंद्रशेखर आझादांची जी टोळी होती ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलेली होती मुलं फार कमी, त्यात सळो की पळो करून सोडलेली होती त्यांनी. सिंह स्वप्न झाला होता चंद्रशेखर आझाद. अत्यंत गरीब परिवारातला मुलगा, पण नैतिकतेमध्ये चोख 24 कॅरेटची सोन्यासारखा होता मुलगा. गरीब परिवार, किती गरीब परिवार त्यांचा, आणि त्यांचे वडील किती करारी होते या घटनेवरून तुम्हाला समजेल. एक दिवशी खटिया म्हणतात, ह्या बाजल्या असतात ना आपल्या, बाजली म्हणजे माहिती आहे तुम्हाला, खाट असतात आणि रशीने विणलेले असतात, त्यांना बाजल्या म्हणतात मराठीत, बाजला. आणि त्याला उत्तर भारतात खटिया म्हणतात. खाट असते एक छोटासा, उचलून कुठेही ठेवता येते आणि बसता येते, त्याची खटिया. त्याच्यावर पाहुडलेले होते. चंद्रशेखर आझादची आई समोरच्या घरातनं आपल्या घरात आली आणि असं पदराखाली काहीतरी असं घेऊन आली. पदर असा वर घेऊन खाली हात होता आणि काहीतरी घेऊन आली. आझादचे वडील तिथेच होते खाटवर. विचारले, काय आणलीस ते? म्हणाली, घरात भाकरी आहेत पण भाकरीत खायला काही नाही आहे, चटणी नाही आहे, भाजी नाही आहे, म्हणून थोडा मीठ मागून आणली म्हणाली समोरच्या घरातनं. आझाद तिथेच होता, चंद्रशेखर तिथेच होता. पत्नीला नवरा म्हणाला, ज्यांच्या घरातनं मीठ आणलीस ते परत नेऊन दे, आम्ही सुखे भाकरी खाऊ, पण असा लाचारपणा चांगला नाही आहे, स्वाभिमानाची जीवन जगायला पाहिजे.
यातून आमच्या पोराबाळांना काय संदेश जातो? जा देऊन ये जा म्हणाले. मीठ काय फार किमतीचं नव्हता, पण ती सुद्धा आपण असं लाचारासारखे कोणाच्या घरातनं आणून खायचं नाही, आपण मेहनत करून खायला पाहिजे असं शिकवणारा आझादचा वडील आणि हेच शिक्षण घेऊन वाढलेला तो मुलगा खूप छोट्या वयात स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतला. बघता बघता त्यांचा एक समूह तयार झाला आणि ब्रिटिशांना सिंहस्वप्न बनले सगळे. मी काल सांगितलं, रामप्रसाद बिस्मिल ह्याच टोळीतला, अशफाकुल्ला खान याच टोळीतला, सुशील कुमार लाहिरी याच टोळीतले. बरीचशा मुली होत्या, काही गृहस्थही या टोळीत होते. मला नाव आठवत नाही आता त्यांचे सगळ्यांचे. ब्रिटिश अधिकाऱ्यांना असं धाक बसवले होते या तरुणाने, बाजारात जाताना कुठेही बाजारात एकटे जाऊन खरेदी करून येऊ शकत नव्हते ब्रिटिश अधिकारी. 4-8 पोलिसांच्या ताफ्यात जावं लागायचं, बंदुकीच्या संरक्षणाखाली खरेदीला जावं लागायचं. हे तरी काहीच नाही आहे. संडासला जायचं असेल तर पोलिसाशिवाय संडासला जाऊ शकत नव्हते, कारण हे तरुण मुलं कुठे येतील आणि ठोकतील ह्याची भीती होती. ब्रिटिश अधिकारी संडासला जाताना सिक्युरिटी घेऊन जात होते आणि रात्री असं झोपेतनं हडबडून उठायचे, आले 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 म्हणायचे, मारतील 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 असं म्हणायचे. पण ब्रिटिश सरकार काय त्यांना घरी जायला परवानगी देत नव्हते. तुम्हाला लागेल तेवढा सिक्युरिटी घ्या, तिथेच राहा म्हणत होते. देशभरात ब्रिटिशांची अवस्था अशी करून टाकलेली होती. एका बाजूला या तरुण मुलांची, चंद्रशेखर आझाद पकडला गेला एकदा. छोटा होता, तुमच्यासारखा मुलगा होता. थंडीचे दिवस, थंडी म्हणजे उत्तर भारतात तुम्हाला माहिती आहे की 4 डिग्री 3 डिग्री टेम्परेचर असते, कधी कधी 0 खाली पण जाते. या थंडीत पकडला गेला त्याला. चंद्रशेखरचं नाव आझाद नव्हता. त्याला पोलिसांनी पकडले कुठल्या तरी आरोपाखाली. छोटा होता. नाव काय रे तुझं म्हणाल. माझं नाव आझाद आहे म्हणाल. कुठल्या गावचा. आझादपूरचा म्हटला. काय करायला गेला होतास तिथे. आझादीसाठी गेलो होतो म्हणाला. खूप मारले त्याला, चमडीच्या पट्टीने मारत होते, रात्रभर मारत होते. पुन्हा असं करायचं नाही म्हणाले त्याला. मी करणार म्हणाला. जोपर्यंत ब्रिटिश भारतातनं जात नाही तोपर्यंत आम्ही हे कृत्य करत राहणार म्हटलं. आणखीन मारत होते. वंदे मातरम म्हणत होता तो. त्यावेळी बंकिमचंद्र चटर्जींचा वंदे मातरम गीत प्रसिद्ध झालेला होता. बंकिमचंद्र चटर्जींचे 1-2-3 ग्रंथ आहेत, तुम्ही वाचायला पाहिजे. पोस्ट ऑफिस नावाचा एक ग्रंथ आहे, मराठीत त्याचा अनुवादही झालेले आहे. त्या ग्रंथामध्ये स्वातंत्र्याच्या लढाई लढणारी कोण कोण होते, कसे लढाई लढले हे तुम्हाला पाहायला मिळेल. कितीतरी संन्यासी लोकांनी आपली प्राणांची आहुती, संन्याशांनी स्वातंत्र्य लढ्यात कसे धुमुकले, कसे उडी घेतले हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इतरही तरुण मुले बंगालमध्ये कसे स्वातंत्र्य लढाई लढले हे पाहायला मिळेल तुम्हाला.
अजून 2-3 ग्रंथ आहेत, नाव मला वंदे मातरम गीत त्यात आलेला आणि ते गीत क्रांतिकारींमध्ये खूप प्रसिद्ध झालेला होता. वंदे मातरम म्हटले की रस्त्याने या मुलांना पोलिसांनी पकडून नेताना मुलं वंदे मातरम म्हणायचं, रस्त्यावर जोरात हाक द्यायचा, घोषणा द्यायची. घोषणा दिल्याबरोबर प्रत्येक घरात जिथे बायका स्वयंपाक करत होत्या तिथनंच वंदे मातरमचं प्रतिध्वनी येत होते. लहान लहान मुलं घरातनं वंदे मातरम म्हणून प्रतिसाद देत होते. असा वंदे मातरम पॉप्युलर झालेला होता त्या काळात. लहान लहान मुलं सुद्धा ब्रिटिशांना हिणवण्याकरता वंदे मातरम म्हणत होते. ब्रिटिश अधिकारी चाललेला दिसले की वंदे मातरम म्हणायचं त्याला हिणवण्याकरता. वैतागून गेले होते ते वंदे मातरमला. ह्याला जसं मारतील तसा वंदे मातरम म्हणत होता. उद्यापासून सरळ मार्गाने चालशील काय? कसला सरळ मार्ग? आमची मार्ग हेच आहे म्हणत होता. आणि रात्रीच्या ताता आणि काय करशील उद्यापासून म्हणाले, हम आज़ादी की लड़ाई लड़ रहे हैं और कल भी आज़ादी की लड़ाई लड़ेंगे. मैं आज़ाद हूँ, आज़ाद ही रहूँगा. तो मुलगा त्यांना ऐकवलेलं होता. रात्री थंडीत त्याला जेलमध्ये टाकले. अंथरायला नाही, पांघरायला नाही, रक्त गोठणारी थंडी. एवढा हुशार होता तो. रात्रभर बैठका मारायचा, थंडी वाजायला लागली की बैठका मारायचा. ब्रिटिशांना आश्चर्य वाटलं, हे काय विचित्र प्राणी भेटले म्हणाले. शिक्षा म्हणून त्याला काही अंथरूण पांघरूण न देता जेलमध्ये टाकले. आणि तुम्हाला माहित नाही उत्तर भारतातली थंडी कशी असते. त्यात तो थंडी वाजायला लागले की बैठका मारायचा घाम येईपर्यंत आणि थोडा वेळ झोपायचा आणि थंडी वाजायला लागली उठायचा बैठका मारायचा. ते भारी म्हणाले हे मुलगा. हा मुलगा असाच नाही सोडला. भूमिगत राहून कारवाया करायच्या. मोस्ट वॉन्टेड होता ब्रिटिश सरकारला. मी गेलो होतो. तो जिथे जिथे ज्या जंगलात लपून बसायचा ना, झाशी जवळ ओरछा म्हणून आहे, तिथे त्याचा गाव आहे. त्याच्या गावी पण गेलो होतो मी. खास बघायला गेलो होतो. आणि ओरछाचा एक रेल्वे स्टेशन आहे, तिथेच एक गुफा आहे. त्या गुहेत जंगलात राहत होता. आणि छोटासा एक मारुतीचा देऊळ आहे, त्याचा आराध्य बजरंगबली. तिथे राहत होता तो काही मित्रांसमवेत. त्या जंगलात त्या काळात कोणी जाऊ शकत नव्हते, पण आता त्याच्या बाजूनीच रेल्वे लाईन झालेले. आणि दिवसभरात कुठल्या रूपात कुठल्या वेशात राहत होता कोणाला कळायचं नाही. कधी कुठल्या गॅरेजमध्ये मेस्त्री म्हणून काम करायचा, मळका कपडे आणि मेस्त्रीचा काम करायचा. एके दिवशी एका मेस्त्रीच्या गॅरेजमध्ये तिथला जो ओरछाचा राजा होता, ओरछा म्हणजे ही झाशी राणींची मूळ संस्थान. ओरछा हे झाशीपासून एक 15-20 किलोमीटरवर आहे. आणि झाशी राणीचं मूळ संस्थानिक गाव किंवा मूळ हे राजगादी ओरछाचा. आणि आजही गेला तर तुम्हाला ओरछाचा राजवाडा खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे, भव्य दिव्य आहे, पाहायला मिळेल झाशी राणींचा. तिथे झाशी राणींच्याही आधी नंतर झाशीला एक त्यांचा राजप्रासाद बांधण्यात आला. आणि तिथे एक राजे तिथे एक राजे दोघेजण राज्य करायला लागले. इथे ओरछावर राजा दिलीप सिंग नावाचा राजा राज्य करत होता. दिलीप सिंग इथे आपल्या इथे लावलेले आहे बघा त्यांचं.
आणि ते त्यांची विदेशी कार घेऊन गॅरेजवर गेले होते, रिपेरी केले. मेस्त्री म्हणाला याची स्पेअर पार्ट आणावं लागेल, ही पार्ट गेलेले आहे, पण तुम्हाला टेम्पररी घरी जाईपर्यंत चालेल असा रिपेरी करून देतो, आणि वाटेत काय बंद पडले तर जरासा तुमच्यासाठी एक मदतीला मेस्त्री देतो म्हणाले. एक मेस्त्री दिले, दिलीप सिंग कलक त्यांचं नाव. किंवा कलक सिंग असं काहीतरी नाव आहे राजाचं. आणि एक मेस्त्री दिले आणि घेऊन घरी निघाले. जाता जाता राजाला लघवीला आले म्हणून राजा लघवीला थांबला, आणि हा मेस्त्री पण उतरला, बाजूला पाहत होता राजांकडे. आणि राजा जिथे उभं राहून लघवी करत होता तेव्हा तिथे एक साप पडलेला होता. भुस्स करून असा फटकन फणा वर काढला. काढल्याबरोबर हा जो मेस्त्री होता ना, त्याच्या खिशात बंदूक होता, आणि असा नेम धरून मारला. बरोबर सापाच्या पणीला लागला आणि साप खलास झाला. राजा अचंबित झाला. सांग म्हणाला, कोण आहेस तू? इतकं नेमबाजी आहे तुझी, कोण आहे तू? मेस्त्री आहेस का कोण आहे? खरं सांग म्हटलं, नाही तर तुला तुडवून टाकेन, मी मारून टाकेन. तो म्हणाला, मी एक क्रांतिकारी आहे, दिवसभर असं गॅरेज बिरेजमध्ये काम करत असतो, रात्री ब्रिटिशांची प्रोग्राम करतो म्हटला. त्यांची माहिती असते आम्हाला, कोणत्या रस्त्याने कोण येणार जाणार. ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रोग्राम आहे, मी रात्री करतो, दिवसा इकडे तिकडे काम करतो, मी मेस्त्री म्हणून इथे कामाला आहे म्हणा. काय नाव तुझं? माझं नाव चंद्रशेखर आझाद म्हणाला. त्या राजाला इतका आनंद झाला, अरे एवढ्या तरुण वयात जीवाची पर्वा न करता कुठे राहतोस? कुठे म्हणाले. इथेच जंगलात राहतो म्हणाला. गुहा आहे, गुहेत राहतो. घरी गेलो तर आई वडिलांना त्रास होईल म्हणून मी घरी जात नाही म्हणाले, इथेच राहतो. राजाने त्याला सांगितलं, तुला काय लागलं तर माझ्याकडे येत जा आणि तुला मी मदत करेन. आणि त्याचा घरी येणं जाणं चालू झालं. आणि एकटंच नाही, नंतर बरेचसे क्रांतिकारी राजांच्या घरी ये जा सुरू केले. हे जसं ब्रिटिशांना कळलं, ब्रिटिशांनी त्या राजाची जे काय अधिकार होता तो काढून घेतला आणि राजाला त्याचा राजवाडा वगैरे सर्व कब्जात घेतले. त्यांच्या राणीवासाला म्हणाले, पाहिजे तर थोडा पगार देतो, जाऊन तुमच्या माहेरी राहावा. आणि राजाला राज्याबाहेर करून टाकले, भिकारी करून टाकले. राजा ओरछाच्या आजचा जो रेल्वे स्टेशन आहे तिथेच एक झोपडी घालून संन्यासासारखा राहायला लागला तोही. कारण शिक्षा केली ब्रिटिश सरकारने त्याला. क्रांतिकारींना मदत केल्यामुळे त्यांना त्यांचा राज्य काढून घेण्यात आला, हकलून लावण्यात आला. राजा एक छोटासा झोपडीसारखं बांधून त्यात राहायला लागला. आणि तिथे क्रांतिकारी जमायला लागले त्या जंगलात. राजाही ह्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या कामाला लागला. पुढे राजा मारला गेला. नंतर जाऊन बघतात त्यांच्या घरात काय आहे, तर राजांची साधी घर नव्हती. ते राहत होते एका कोपऱ्यात छोटासा याच्यावर, आणि बाकीचे सगळे बॉम्ब फॅक्टरीज बनवली होती. त्यांनी बॉम्ब कसं बनवायचं याची फॅक्टरी चालवत होते क्रांतिकारी. अशा पद्धतीने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलेले होते. काकोरी कांड घडला. त्यातच ह्या तरुणांनी रेल्वे अडवलं आणि पूर्वी पैसे पोस्टाने पाठवायचे. त्या रेल्वेतनं ब्रिटिशांचे खजाना लुटले. लुटल्यानंतर यांना सगळ्यांना शोधाशोध घेत होते, कुठे सापडत नव्हते.
हे तिथेच आसपास फिरत होते. फिरत 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 हे इलाहाबादला आले होते आणि नेहरूजी इलाहाबादमध्ये राहत होते. त्यांना जाऊन भेटला चंद्रशेखर, आम्हाला थोडासा बंदूक दारूगोळा अमुक तमुक खरेदी करायचं आहे, पैशाची गरज आहे, काय थोडासा मिळेल का? का तुम्ही, हे नेते होते ना स्वातंत्र्य लढ्यातले. म्हणाले ठीक आहे मी बघतो म्हणाले. आणि ब्रिटिश अधिकार बघतो, अमुक ठिकाणी हे संध्याकाळी देतो म्हणाले. एक मैदानाचं नाव आल्फ्रेड नावाचं एक मैदान आहे तिथे, आल्फ्रेड ग्राउंड म्हणून आहे, तिथे सगळे खेळायला येतात. तिथे या, तिथे मी पैसे द्यायची व्यवस्था करतो, असं काहीतरी झाले त्यांची. आणि तेवढ्यात ब्रिटिश सरकारला कळवलं, तुम्ही ज्याला शोधताय तो संध्याकाळी आल्फ्रेड मैदानावर येतोय. पैसे घेऊन जाणाऱ्याऐवजी पोलीस पोचले तिथे. पोलीस 15-20 जण आणि आझाद एकटाच. एक वडाचा झाड आहे, त्या झाडाच्या मागे लपून होता आणि भोवतीने घेरले त्याला. तरीसुद्धा त्याच्याकडे जेवढ्या गोळ्या होत्या प्रत्येक गोळीला एकेकाचा बळी घेतला. पण ते भरपूर लोक होते आणि कुठेही पळून जाऊ शकत नव्हता. त्या झाडाजवळच घेरलेले होते, त्याला पाठीमागे भिंतीसारखा होता, कुठेही जाऊ शकत नव्हता. मी गेलो होतो तिथे. शेवटची गोळी शिल्लक होती. म्हणाला या हरामखोरांना मी जिवंत कधी सापडणार नाही, आणि मी जिवंत असताना या हरामखोरांनी कोणी ब्रिटिशांनी माझ्या अंगाला हात लावायचा नाही, माझं शरीर पवित्र आहे म्हणायचं. तो मी महाभारतीसाठी लढणारा लढवय्या आहे आणि हे पवित्र शरीराला अपवित्र लोकांनी हात लावायचा नाही म्हटलं. आणि शेवटच्या गोळी झाडून घेतला आणि प्राण सोडला. जिवंत सापडला नाही. आणि तो आज झाड वटल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं झाड लावण्यात आलेले आहे. तिथे खूप लोक जातात. चंद्रशेखर आझादच्या त्या स्थळाचा दर्शन करतात लोक, प्रेरणा घेतात. आमची लढवय्ये क्रांतिकारी कशी होती, काय या मुलांना पडलेला होता सांगा बघू, कोण यांना प्रेरणा देत होते. असेच मोठे क्रांतिकारक जे होते ते यांची प्रेरणास्थान होते आणि लढत होते. लढत 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 ही क्रांती सुभाषबाबूंच्या हाती पोचले. सुभाषबाबू म्हणत होते, सुभाषचंद्र बोस काय म्हणत होते, मुझे खून दो मैं आज़ादी दूंगा आपको. होय ना. आणि ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, कारण काँग्रेस ही एक आंदोलन करणारी संघटन होतं, स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणारा संघटन होता. अध्यक्षीय इलेक्शनला त्याच वेळेला सुभाषबाबू उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यांच्या विरोधात, सुभाषबाबूंच्या विरोधात सीताराम राजू किंवा सीताराम, अल्लुरी सीताराम बहुतेक, हे गांधीजींचे अत्यंत जवळचे अनुयायी सुभाषबाबूंच्या विरोधात अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहिले. आणि गांधीजींनी प्रचार केले त्यावेळी, हा जो सीताराम राहिला आहे, मी म्हणजे सीताराम समजून सर्वांनी ह्याला मतदान करावं, असे आव्हान गांधीजींनी केले. लोकांना काय वाटलं कोणास ठाऊक, कारण हे साम्यवादी होते, सौम्यवादी, आणि हे क्रांतिकारी होते. पण प्रचंड बहुमताने लोकांनी सुभाषबाबूला निवडून दिले.
गांधीजींना आवडलं नाही. गांधीजी म्हणाले हे मला मान्य नाही निकाल. कसेबसे थोडे दिवस गेले आणि सुभाषबाबूंनी राजीनामा दिले. त्याला म्हणत होते तो राजीनामा दे, तो नाही झाला पाहिजे या काँग्रेसचे अध्यक्ष, तुझ्या अध्यक्ष याच्या खाली बाकीचे आम्ही काम करायला तयार नाही आहोत. सुभाषबाबू म्हणाले माझा अपराध काय आहे? तुझा अपराध तू क्रांतिकारी आहेस. असा क्रांतीने स्वातंत्र्य नाही मिळवायचं आहे आम्हाला आमच्या देशात. शेवटी सुभाषबाबूंनी गांधीजींच्या समाधानासाठी राजीनामा देऊन टाकले. पुढे त्यांना पाहिजे त्या माणसाला त्यांनी अध्यक्ष केला. सुभाषबाबू मोठे मोठे नेत्यांना भेटायला सुरुवात केली. तोपर्यंत सावरकर जे आले होते भारतात, शिक्षा भोगून झालेली होती आणि राहिलेले शिक्षासाठी ब्रिटिश म्हणत होते की आम्ही आता इथून पुढे कधी राजकीय करणार नाही, असं तुम्ही आश्वासन दिला तर तुमची शिक्षा राहिलेले माफ करतो. म्हणाले ठीक आहे, असा कोण करतो म्हणतोय? ते म्हणाले सर सलामत तो पगडी 50. कारण 2 जन्मठेप झालेले होते त्यांना. 24चे 48 वर्षात नाही, 14ची 2, 28 वर्षांची. म्हणाले ठीक आहे. आणि लिहून दिल्यानंतर 3 वेळ पुन्हा त्यांना पकडलं गेलं. म्हणजे दिल्यासारखं वागलं असतं तर त्यांना परत पकडायची काही गरज नव्हती. सुटण्याकरता काहीही सांगून सुटता येते नाही. लिहून दिले. मी भाग घेणार नाही म्हणायला राजकारणात, पण गावोगावी जायची, भाषण करायचं, मिलिटरीत भरती व्हा, मिलिटरीत भरती व्हा म्हणत होते ती. 39ला पुन्हा युद्ध सुरू झाला, द्वितीय महायुद्ध. पहिलं महायुद्ध कधी झालेलं होतं? 1914-15ला सुरू झाला, 19ला संपला. आणि द्वितीय महायुद्ध सुरू झाला 39ला, होय ना? 1939ला सुरू झाला. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर गावोगावी फिरून, कारण आता राजकारण करू नका म्हटलेलं, म्हणजे यांची आंदोलन करून पुन्हा पेटू नका कोणाला, या कंडिशनवर सोडलेले होते. यांच्या डोक्यात एकच होता की सैन्य उभं करायचं आहे आपल्याला, गावोगावी फिर. आणि ब्रिटिशांना सैन्य पाहिजे होता. द्वितीय महायुद्धासाठी सैनिक पाठवायचा होता, सैन्य वाढवायचं होता. म्हणाले मी मदत करतो तुम्हाला. पण सावरकरांचा हेतू काय होतं? ह्याच्यात फुकट आपली ट्रेनिंग घेऊन सैन्य तयार होईल आणि ह्याच मुलांना पुढे आपल्याला लढाईला यांच्या विरोधात वापरायचं आहे. म्हणून गावोगावी फिरून सांगत होते सैन्यात भरती व्हा, सैन्यात भरती व्हा. खूप मुलांनी सैन्यात भरती करून घेतली, लढाईलाही गेले. कारण मी एखादा ट्रेनिंग सेंटर उघडून आत्ता इथे सैनिकांना ट्रेन करू शकत नाही, कारण सरकार ब्रिटिशांचं आहे. सावरकरांच्या डोक्यात येतो हे होतं की यांच्याच ट्रेनिंग सेंटरमध्ये मुलं तयार करायचं, ह्यांना नंतर कन्वर्ट करायचं क्रांतिकारींमध्ये, हे त्यांच्या डोक्यात होता. तयार झाले. त्याच वेळेला ही लढाई सुरू झाली. लढाई त्या दरम्यान सुभाषबाबू भेटले सावरकरांना. सुभाषबाबूंना म्हणाले मुलं सगळी तिकडे गेलेत युद्धाला, तिथेच जावा. आणि आता काही परतायच्या मार्गावर आहेत. आता 42ला युद्ध संपला, सगळे परतत होते. त्याच वेळेला सुभाषबाबू जाऊन पोहोचले तिथे. आणि जे जे युद्ध करून संपलेले होते त्या तरुणांना सगळ्यांना एकत्र करायचं आणि उपदेश करायचा. कोण जर्मनमध्ये होते, कोण इटलीमध्ये होते, कोण कुठे होते, टोळी टोळी जिथे होते तिथे जाऊन त्यांना उपदेश करायचा. अरे तुम्हाला ट्रेनिंग मिळाले ना, आता ब्रिटिशांचं काम केले ना आपण, आता गेल्यानंतर आपलं काम सुरू करायचं.
40 जहाज, 2-2 हजार सैनिक एका जहाजामध्ये, 40 जहाज जे भरलेले आले, मुंबईला उतरले. उतरल्याबरोबरच त्या तरुणांच्या डोक्यात सुभाषबाबूंनी असा, आझाद हिंद फौजचे सैनिक झालेले होते ते मनाने. आत्ता उतरल्याबरोबरच ब्रिटिशांची झेंडा उतरवले आणि आमचा झेंडा चढवले. चढवल्याबरोबर ब्रिटिश घाबरले. छोटी छोटी नाही, 80,000ची. ह्याला ब्रिटिश विद्रोह म्हणतात. विद्रोह नाही, आमच्या सगळ्या तरुण मुलांनी देशासाठी लढायचं उतरले ते लढाई सुरू झाली. घाबरले. घाबरून पटकन गांधीजींकडे गेले ब्रिटिश व्हायसराय. हे काय तुमची लोकही? मग त्यांना कळलं की या सावरकरचं काम आहे हे सगळे. नाही, ते तर राजकारण करणार ना, भरती त्यांनीच करवले नाही म्हणाले देशभर फिरून. आणि करताना त्या मुलांच्या डोक्यात घातलेली होती आणि सुभाषबाबूंनी जाऊन त्यांना पेटवले तिथे. पण काही करू शकत नव्हते कायद्याने. आणि त्या लोकांना समजावण्यासाठी नेहरूंना पाठवलं. गांधीजींकडे जबाबदारी दिली. असं कसं म्हणाले? हे 43ची घटना, 42-43ची. मग काय करायचं? काय करायचं तर ह्यांना समजवायचं सगळ्यांना. ती जबाबदारी नेहरूंवर देण्यात आला. नेहरू गेले मुंबईला. त्या सगळ्या मुलांना समजावलं, अरे असं नाही करायचं, आपल्याला स्वातंत्र्य घ्यायचं आहे, न्यायमार्गाने घ्यायचं आहे, अहिंसेच्या मार्गाने घ्यायचं आहे, असं तसं भरपूर. ते मुलं म्हटले नाही, तसला काय झेपणार नाही आणि तसला काय होणार नाही. आत्तापर्यंत खूप सोसले आम्ही, आत्ता सोडणार नाही यांना म्हणाले. म्हटल्यानंतर शेवटच्या अस्त्र गांधीजींनी ह्यांना पाठवलं, वल्लभभाई पटेलना, तुम्ही जावा आणि समजवा त्यांना. वल्लभभाई पटेल गेले. म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांनी स्वातंत्र्य देतो म्हटलेत, बहुतेक जातील ते. आणि काय झालं तर मी जबाबदार आहे, तुम्ही आत्तापुरते माघार घ्या. हे काय म्हणाले? आता वातावरण तयार झाला होता. जरा रेटले असते तर ब्रिटिश आता पळून जायच्या तयारीत होते. कारण 80,000ची सेना छोटी नव्हती. ब्रिटिशांची सेनाच नव्हती एवढी मोठी. तयारीत होते ते पळायचे. याच दरम्यान ब्रिटिशांची लढाई पण झालेली होती. त्याच्या आधी कुठे? नॉर्थ ईस्टमध्ये आझाद हिंद फौज विरुद्ध ब्रिटिश सेना लढाई झाली. त्या लढाईमध्ये जवळजवळ 50,000ची कॅज्युअल्टी झाली होती. किती? ब्रिटिशांच्या सैन्य जे होते, माणसं आपलीच होती पण ब्रिटिशांच्या बाजूने लढायला गेलेले, त्यांची नौकर होती. 50,000ची कॅज्युअल्टी झाली. थोडी ब्रिटिश ऑफिसर पण होते त्यात, सैनिक पण होते. 50,000ची, कोण 30,000 म्हणतो, कोण 50,000. 50,000ची कॅज्युअल्टी. ब्रिटिश प्राईम मिनिस्टर म्हणाला, प्रथम आणि द्वितीय दोन्ही विश्वयुद्धामध्ये, वर्ल्ड वॉरमध्ये आमची एवढी कॅज्युअल्टी नाही झाली. आणि तेवढी कॅज्युअल्टी एका कोहिमा युद्धामध्ये नॉर्थ ईस्टकडनं प्रवेश केले. सगळे आमची सेना, जे काही तिकडी राहिलेले होते ना मुलं, त्यांनी काही जहाजाने आले होते, काही इकडनं आले होते. विदेशात राहून तिथे सेना तयार करून त्यांना भारतात आणले आणि काही लोकांना भारतातच भूगत राहून ट्रेनिंग देऊन सगळ्यांना गोळा केली होती आणि युद्ध पुकारले ब्रिटिशांचे. आणि हरली ब्रिटिश सेना. आणि सुभाषबाबूंनी ऑल इंडिया रेडिओवर भाषणसुद्धा केली होती की 12 देशांनी त्याला मान्यता, स्वातंत्र्य घोषित केले होते. आणि पुन्हा सेनेची जमवाजमव केली आणि आमच्या लोकांना त्या थंडीत
घालायला कपडे नव्हते, बंदूक नव्हते, बंदुकीला दारू गोळा नव्हती. मग पुन्हा आपली लोक मारले गेले बरीचशी आणि लढाई तिथेच थांबली. तेव्हासुद्धा ब्रिटिश आता पळायच्या तयारीत होते. आणि मग ब्रिटिश सरकारच्या डोक्यात प्रकाश पडला, आता आम्ही भारतात राहू शकत नाही. आणि तोपर्यंत लंडनमध्ये सार्वत्रिक निवडणुका आल्या लोकसभेची आणि त्याच्यामध्ये रूलिंग पार्टीचे प्राईम मिनिस्टर होता चर्चिल आणि अपोजिट पार्टीचा लीडर होता ॲटली होता, क्लेमेंट ॲटली. क्लेमेंट ॲटलीनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या पक्षाला जर तुम्ही निवडून दिला, ब्रिटिश लोकांना त्यांनी आव्हान केले होते, आम्हाला निवडून दिला तर आमची लोक जे भारतात आहेत त्यांना सुरक्षित मी काढून आणेन, एकाचाही धक्का न लागता. कारण आत्ता अडकलेत आमची. सुभाष बाबूंची सेना दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चालले, ते घेरते मारते, तर मी सुरक्षित काढून आणेन असे आश्वासन दिली त्यांनी. आश्वासन दिल्यावर ब्रिटिश जनतेने प्रचंड बहुमताने क्लेमेंट ॲटलीच्या पक्षाला निवडून आणले. का? आपली लोक सुरक्षित यावं म्हणून. मग ते कामाला लागले. ताबडतोब मीटिंग सुरू झाल्या. सरकार झाल्याबरोबर आता व्हायसराय बदलायला पाहिजे, विश्वासातला माणूस पाठवायला पाहिजे, खेडोपाड्यापर्यंत आमची जी लोक आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढायला पाहिजे. आणि भारताला स्वातंत्र्य देणं हे एवढं सोपं काम नव्हतं. भारतात 565 संस्थानिक होते, त्यांच्याबरोबर बोलणी करायला पाहिजे, मुस्लिम लीग बरोबर बोलणी करायला पाहिजे. कारण मुस्लिम लीग आहे ना, तोपर्यंत प्रचंड वातावरण तापवलेले होते, त्याने जिन्ना त्यात उतरलेले होते. आणि आम्हाला स्वतंत्र देशाशिवाय दुसरं कुठलंही तडजोडीला आम्ही तयार नाही हे डिक्लेअर केली होती. म्हणजे मुस्लिम लीग बरोबर बोलणी करायला पाहिजे, सोशलिस्ट पार्टी होती त्यांच्याबरोबर बोलणी करायला पाहिजे, हिंद महासभा होती तेही एक पक्ष होता त्यांच्याबरोबर बोलणी करायला पाहिजे, आणि कम्युनिस्ट पार्टी होती त्यांच्याबरोबर बोलणी करायला पाहिजे, काँग्रेस पार्टी होती काँग्रेसबरोबर. म्हणजे खूप मोठं आव्हान होतं. ब्रिटिश या सगळ्यांची एकमत करायला पाहिजे ना. हे सगळे स्वतंत्रपणे लढत होते, हेतू एकच होता, स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. याच्याकरता त्यांनी निवडला. द्वितीय महायुद्धामध्ये एक अधिकारी त्यांचा आपल्या अंदमान निकोबारमध्ये काम केलेला होता आणि तो ब्रिटिश जी राणी होती तिच्या नात्यातला होता आणि त्याचाच नाव तो शेवटचा व्हायसराय लॉर्ड माउंट बॅटन. या नवरा बायको दोघांना त्यांनी बोलून सांगितलं की तुम्ही जाणार का? माउंट बॅटन म्हटला नाही बाबा, मी तिथल्या लोकांना बघून आलो आहे, काय खरं नाही म्हणाला तिथे जाणं. अरे आपण लढायला नाही जायचं, ती माणसं बाहेर काढायला जा. तो नाही म्हणायचा नाही, त्याला माहीत होतं इथे जाऊन काय उपयोग होणार नाही, आपली माणसं जिवंत येणार नाही ह्याची खात्री होती त्याला. कारण ती माणसं एवढी चिडलेली आहेत, आपण नुसता स्वतंत्र डिक्लेअर केले की एकालाही ठेवत नाही, जिवंत काय आपली माणसं सोडत नाहीत आणि यांना आणायची जबाबदारी मी कसं घेऊ. म्हणून तो काय केला, नाही म्हणायचं नाही म्हणून काही कंडिशन घातला ब्रिटिश प्राईम मिनिस्टरला. काय कंडिशन? प्राईम मिनिस्टरपेक्षाही मला अधिक पॉवर्स जर देणार असाल, म्हणजे काय, म्हणजे ब्रिटिश प्राईम मिनिस्टरचा जो A1 नावाचा विमान आहे तो विमान मला दिला पाहिजे माझ्या उपयोगासाठी. ते संविधानात असं देण्याची व्यवस्था नव्हती, पण प्राईम मिनिस्टर कबूल केला, चला मी त्याच्याकरता बिल पास करतो आणि ते विमान देतो म्हणाल. दुसरं, मी जे निर्णय घेईन तो अंतिम असेल, त्याच्यावर तुम्ही कोणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही.
अशी 8-10 कंडिशन घातला. शेवटी सरकार वाकले आणि लॉर्ड माउंटबॅटनला पाठवले. माउंटबॅटन इथे आला, शेवटचा व्हायसराय. व्हायसराय म्हणजे भारताचा सर्वोच्च अधिकारी, तो ज्यांच्या हाताखाली 565 राजे आहेत. एकेकांची मीटिंग घ्यायला सुरुवात केला. 2-2, 4-4 राजा महाराजांना. आणि त्यांनी पण तयार केले एक बिल, की ती तयार करताना असं तयार केले की तुम्ही पाहिजे तर स्वतंत्र राहू शकता, आणि 2 देश तोडून द्यायचं ठरलं होतं. मुस्लिम बहुल इलाका आहे त्यांना पाकिस्तान द्यायचं, हिंदू बहुल इलाका आहे ते हिंदुस्तान करायचं. आणि याच्यामध्ये 565 पैकी ज्यांना ज्या राज्यात सामील व्हायचं, ज्यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं त्यात व्हा, ज्यांना हिंदुस्तानमध्ये राहायचं ह्यात सामील व्हा, हेही स्वातंत्र्य दिले. कोण 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 येऊन काय काय सांगत होते, नाही आम्हाला तुमचीच सरकार बरं वाटते, असेही काही राजे महाराजे आमचे म्हणत होते. का? गेल्यानंतर आता ही क्रांतिकारी वगैरे आहेत, आम्ही जवळून बघितले आहे ना, उद्या तुम्हाला जसं मागे लागले होते ना, उद्या आमच्या मागे लागतील. ही त्यांची धास्ती होती त्यांना. ते म्हणाले तुमचीच सरकार आहे, हे बरं आहे, तुम्ही जाऊ नका, इथेच राहा म्हणत होते. ते म्हणाले नाही राहायचं आहे आम्हाला, आता जायचं आहे सुरक्षित. मग एक राजे महाराजांना बोलून त्यांना समजवायला लागले. काँग्रेसमध्ये बऱ्याच लोकांनी, गांधीजींनीच विरोध केला. या द्विराष्ट्र सिद्धांत याला पहिला विरोध गांधीजींनी केला. या देशाची फाळणी होणार असेल तर माझी छातीवरच होईल म्हणाला. मला आधी गोळ्या मारा आणि माझी छाती फाडा, मी मेल्यानंतरच देश 2 होऊ देईन मी, नाहीतर होऊ देणार नाही म्हणा. ब्रिटिश म्हणाले आता या म्हाताऱ्याला कसं समजवायचं, कारण प्रभावी नेता. बाबू राजेंद्र प्रसाद म्हणाली एक संस्कृती असणारी देश आहे, अख्ख्या अखंड देशात एकमेव संस्कृती आहे आणि ही आम्ही भेदू देणार नाही. बाबू राजेंद्र प्रसाद वगैरे जे काँग्रेसचे वरिष्ठ मंडळी होते कोणाचीही तयारी नव्हते नेहरू सोडून. कारण नेहरू असा माणूस होता, हे शिकलेला होता तिथे लंडनमध्ये, आणि ब्रिटिश दार्जिनेच होता तो थोडक्यात. आणि त्याला त्यांनी आश्वासन बहुतेक दिली असावी असं म्हणतात, तुलाच प्राईम मिनिस्टर आम्ही करू. त्याच्यासाठी ते धडपडत होतं. आणि गांधीजींना समजावण्याची जबाबदारी नेहरूवर दिली. गांधीजींना समजावण्याची. नेहरू गांधीजींना समजावले, गांधीजी आता होऊ द्या ना, स्वातंत्र्य मिळू द्या ना, 2 झाले तर काय होईल, 2 तुकडे होतील. गांधी म्हणाले नाही, आपण आपल्या डोळ्यासमोर या देशाचे तुकडे नाही करायचे, यासाठी लढलोय का आम्ही, नाही लढलो. मग गांधींचे काही वीक पॉईंट्स नेहरूला माहिती होते, हे लोकांना माहीत नाही, सगळी उडी करून टाकेन बघ. मग काय करूया म्हणजे तुम्ही कबूल करा. मग इकडे तिकडे आडेवेडे घेत गांधीजींना कबूल करून घेतले. मग त्यात सरदार वल्लभभाई पटेलनं पाठवले. त्याने सरदार वल्लभभाई पटेल गेले, गांधीजींना पटवले, गांधीजी एकदा ही ब्रिटिश जातात तर जाऊ द्या, आपण घेऊ. आणि मग गांधीजी कबूल झाल्यानंतर बळ आला फाळणीला. हिंद महासभा तयार नव्हते, तेही शांत झाले. आणि राजे महाराजे होती कोण कोण कसे कसे, त्या राजा महाराजांचे इतिहास असं वाचण्यासारखा आहे. कोण काय खात होता पीत होता, जे मौज मजा करत होते, आणि तुम्ही सोडून गेला तर आमचा पोझिशन काय हे विचारत होते. ते तुम्ही पाहिजे तर यांच्यात सामील होऊ शकता. हे बघा, ज्यांची लोकसंख्या एवढी असेल, उत्पन्न एवढी असेल, तर तुम्ही स्वतंत्र म्हणून राहू शकता. त्याच्यापेक्षा जे छोटे आहेत त्यांनी एकतर ह्यात सामील व्हायचं भारतात, एकतर त्यात सामील व्हायचं.
कोण कोण हो म्हटले, कोण नाही म्हटले. तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तर या दोन्ही सोडून स्वतंत्र पण राहू शकता, असाही एक मुभा त्यात ठेवलेले होते. मग बरीच लोक म्हणाले आम्हाला स्वतंत्रच राहायचं आहे. काही लोकांनी स्वतःहूनच आपापली संस्थान विलीन करून टाकले. आणि असं करत 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 ठरलं, डिक्लेअर केले. त्याच्या आधी मग मिलिटरीची वाटणी करायला पाहिजे, पोलिसांच्या वाटण्या करायला पाहिजे. आता एक देश आहे, आता दोन होणार ना, पाकिस्तान आणि हिंदुस्तान. मग पोलीस पण वाटले जाणार, कारण ज्यांना पाकिस्तानमध्ये राहायचं आहे ती लोक दिल्लीच्या परेड मैदानावर सगळ्यांना बोलवण्यात आलं. आणि बाबा इकडे जाणाऱ्यांनी एका बाजूला राहावा, इथे राहणाऱ्यांनी एका बाजूला राहावा. ते स्वेच्छेने त्या लोकांनी दोन हे घेतले, त्यांना वेगळे केले. मिलिटरीला बोलवले, तुम्हाला इकडे राहायचं इकडे राहावा, तिकडे जायचं आहे तिकडे जावं, त्यांचेही दोन भाग केले. सरकारी नोकरांना सांगितलं तिकडे जाणाऱ्यांनी तिकडे जावं, इकडे राहणाऱ्यांनी इकडे जावं, त्यांच्याही फाळण्या झाल्या. त्यानंतर सामान वाटायचं होतं, टेबल खुर्च्या, पेन वया यांची वाटप केली. अरे आम्ही स्वतंत्र देश करणार तर आम्हाला लागणार नाही का, चला तुम्ही ह्या बलासहित वाटण्या केले. जसा भावकीच्या वाटण्या होतात ना तसा वाटण्या झाल्या. मग पाकिस्तानला काय अनभिषिक्त होता बॅरिस्टर जिन्ना. तुम्हाला माहिती तो एक वकील आहे, मी आत्तापर्यंत कुठेही त्याचं नाव घेतला नाही. ते जिन्ना असा विषय बोललं तर त्याच्यावरच एक आठवडा बोलू शकता तुम्ही. एक विचित्र पात्र आहे जिन्ना. आधी चांगला होता, नंतर बिघडला. त्याच्यापेक्षा 20 वर्ष कमी वयाचा एका उद्योगपतींच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता आणि ती कॅन्सरने वारली. त्याला एक बहीण होती फातिमा बीबी नावाची, आणि त्यांची एक मुलगी होती. जिन्नाला फाळणी झाली त्या दिवशी तिनं सांगितलं मी काय पाकिस्तानला येणार नाही. मुंबईत त्यांचा घर होता, तिचे आजा मोठे उद्योगपती होते. ती म्हणाली मला नाही यायचं आहे तुमच्या देशात. मग हे दोघे जण भाऊ बहीण गेले, निघून गेले. तर काय आहे तिथे पाकिस्तानमध्ये 14 तारखेला एक माणूस बोलवण्यात आला ब्रिटनमधून, रेडक्लिफ नावाचा, ज्याला भारताचा भूगोल माहीत नाही, इतिहास माहीत नाही, असा एक माणूस बोलवण्यात आला. त्याला सांगण्यात आलं की फाळणीचे रेष तयार करतो, पाकिस्तानात कुठल्या कुठल्या गाव घालायचा आणि भारतात कुठले कुठले गाव ठेवायचं. तो नकाशा घेतला आणि असा रेष वाढला. त्याच्या आधी कोण कोण त्याला भेटले तोही कोणाकोणाला भेटला. ज्या लाहोरमध्ये 70-80% हिंदू राहत होते त्या लाहोरला पाकिस्तानमध्ये टाकून दिले. जे पंजाबची राजधानी ती ते लाहोर, कारण शीख बांधव आणि हिंदू बांधव राहत होते आणि त्या लाहोरला तिकडे टाकलं. काही प्रदेश इकडे टाकला आणि तिथे मोठ्या प्रमाणात हिंदू राहत होते. आणि जसंही डिक्लेअर केला त्यांनी फाळणीचे रेष ओढले तर दंगल सुरू झाले. 14 ऑगस्ट 47 पासून 24 ऑगस्ट 47 पर्यंत या 11 दिवसात 20 ते 40 लाख 30 लाख लोक मारले गेले. किती दिवसात मारले गेले? का? पाकिस्तानात दंगली सुरू झाल्या. दंगली सुरू झाल्या म्हणजे अशी सुरू झाले की हिंदूंना म्हणाले चले जाओ, तुम्ही निघा इथनं. कालपर्यंत सांगितलं होतं ज्यांना जिथे पाहिजे तिथे राहू शकता, आणि आज तिथल्या लोकांनी दंगल सुरू केली. हातात मिळेल ते अस्त्र शस्त्र घेऊन हिंदूंना मारायला सुरुवात केली. टोळ्या यायला लागले, काचा फोडायला लागली, भिंती पाडायला लागली, घरातली माणसं ओढून बाहेर काढली, संपत्ती लुटायला लागली.
म्हणजे जे जमीनदार होते आमचे मोठे मोठे मोठे, त्या सगळ्यांनाच बाहेर काढलं. आत्ता फक्त नेसलेल्या कपड्यावर काही माणसं निघाले, नाही निघावं तर मारत होते. याची एक खूप मोठे वर्णन आहे बाबा. आणि कोणाची बायको मागे राहिली, कोणाचा नवरा मागे राहिला, कोणाची पुरं कुठे विस्कटले गेले, इकडे भरकटले गेले, इकडे गेले, तिकडे गेले. आणि जो तो आपला जीव वाचवण्यासाठी भारताकडे निघाला, अख्ख्या पाकिस्तानमधून. मी जम्मूला गेलो होतो एकदा, मला एक गृहस्थ आजोबा भेटलेले. त्यांनी सांगितलं, स्वामीजी आम्ही 36,000 लोक निघालो तिथनं. किती? 36,000 लोक भारताकडे जाण्यासाठी निघालो. कारण आम्हाला मारजोड सुरू झाला, कापाकापी सुरू झाला. निघालो तर वाटेत आमच्यावर खूप मोठमोठे हल्ले होत होते. आणि त्यात आमची माणसं घटत होती. आमच्या बायकांना असा भर रस्त्यातच आमच्यासमोरच त्यांच्यावर अत्याचार करत होते आणि जाळून टाकत होते. आमच्या मुली मारले जात होते, जाळून टाकत होते. आणि सहन होईना म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला की प्रत्येक महिलेने विषाचा एक पूड आपल्या जवळ बाळगायचं. विष खरेदी केले त्याने. विष खरेदी करून त्याची पुढे बांधले. पुढे बांधून प्रत्येक बाईच्या हातात एक पुढे दिले. जर तुमच्यावर असा काय बेतला तर पटकन विष खाऊन मरा, पण ह्यांच्या अत्याचाराला बळी पडायचा नाही. एक महिलेवर 50 लोकांनी अत्याचार केले. अशी उदाहरण. तुम्ही फ्रीडम ॲट मिडनाईट वाचा, तुम्हाला कळेल काय केले. 15-12 वर्षाच्या मुलींवर 20-20 जणांनी अत्याचार केले. मग त्याच्यापेक्षा विष खाऊन मेलेले. आणि लिहिलेले तो आजोबा मला सांगत होता, स्वामीजी असं झालं की आम्ही विष आणायचो इकडे तिकडे गोळा करून. ते खाल्ल्याबरोबर मरायला पाहिजे अशा पद्धतीचे विष आणायला पाहिजे ना. आणायचो आणि पुड्या बांधायचो आणि वाटायला गेलो तर बायका असं तुटून पडायचं आमच्या अंगावर, मला द्या, मला द्या, मला द्या, तुला द्या म्हणत म्हणत त्याच्याकरता मारामाऱ्या व्हायची. म्हणजे विष घेण्याकरता आमच्यात स्पर्धा लागायची. अशा पद्धतीने मारामारी. वर्णन आहे त्याची, कसे निघालो आणि कसे इथपर्यंत. 36,000 लोक निघालो होतो आणि किनाऱ्यावर आलो. भारतच्या ह्याच्यावर फक्त 3,000 माणसं शिल्लक राहिलो. कितीपैकी? 36,000 पैकी सगळे मारले गेले वाटेत. आम्ही 3,000 माणसं इथे पोचलो. आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिले, आम्ही दिल्लीहून विमान घेऊन जाणारा पायलट लिहितो, आम्हाला एवढंच मिनिट किंवा एवढी तास लागली इथून तिथे पोचायला लाहोरला. रस्त्यावर मुंग्यांसारखी माणसं होती आणि मरून पडलेली होती. आणि कोण बैलगाडीने, कोण गाढवावर, कोण घोड्यावर, कोण बैलावर, गाईवर आपले सामान लादून जे काय कपडे लत्ते होते घेऊन भारताकडे निघाले होते. आणि अशी घटना लिहिलेले. आई मारली गेलेली आहे, तिचा छोटासा बाळ दूध पिणार आहे. मेलेल्या आईची भूक लागलेल्या बाळ दूध पिताना बघितलेले. चित्र डोळ्यासमोर आणायचं. कारण त्या बाळाला माहित नाही की माझी आई मेलेली आहे. भाऊ बहीण सगळे मेलेले आहेत. मेलेल्या मड्यावर मुलं खेळत होते, रडत होते. अशा मुलांना सुद्धा वेचून गोळ्या घालत होते. आणि ब्रिटिशांनी असं केलं. रोष केवढा होता कोणाला माहिती. लिहिलेले. आणि असा लहान लहान बाळांची, वर्षाची 1.5 वर्षाची जे बाळ होते, दोन्ही पाय असं धरायचं, जसं कपडे धुताना असं आपटतात, डोकं आपटून मारायचे. ही 14 ऑगस्ट पासून सुरू झाली.
कोणाची पत्नी इथे राहिली, कोणाचे पती इथे राहिले, आणि काय राहिले, आई वडील कुठेतरी गेले. आणि प्रत्येक दिवशी रेल्वे भरून 50,000 हजार 10,000 प्रेत त्या रेल्वेत भरून, रेल्वेला मोठं हे लिहायचं वरती, भारताला स्वातंत्र्याची भेट, असा रेल्वेवर लिहिलेलं असायचं. आणि हे सगळे मडे भरून पाठवायचे. आणि त्यात अर्धवट कापले गेलेले कोण आहेत, कोण कणतोय, कोण रडतोय, कोण चिकतो, ओरडतो, रडतो, अशी सगळे भारतात, कुठले अमृतसरला गेलेले, कुठले कच्छकडे गेलेले, कुठल्या दिल्लीला आलेले ट्रेन, प्रत्येक. आणि ट्रेन येऊन अमृतसर चंदीगडमध्ये उभं राहिले तरी उई ते चुई नाही. आणि इथली माणसं ओरडून सांगायचं, भारतात आलेले ट्रेन आता उतरा. कोण उतरणार, सर्व कापले गेलेले. आणि इकडे असं हे ट्रेन भरून आणि मेलेली आणि पळून आलेली माणसं. भारतात निराश्रितांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली, प्रचंड वाढायला लागली. कुठल्या मंदिरात ठेवतात, कुठल्या शाळेत ठेवतात, कुठली मोकळी जागा. आणि दिवस पावसाळ्याची होती. ऑगस्ट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, ऑगस्ट हे पावसाळ्याची सीझन. उघड्यावर माणसं पाकिस्तानहून आलेले, एक तर एवढं लांबून आलेले, वेगवेगळ्या राज्यात ही. आणि त्यात काही लोकांना जागा नाही म्हणून मशिदीत राहायला दिली. मुसलमानांनी ऑब्जेक्शन घेतली. गांधीजींना जाऊन सांगितलं, तुमची लोक आमच्या मशीद कब्जा करू पाहतात. गांधीजींनी ऑर्डर केला नेहरूंना, पण सगळ्यांना मशिदीतनं बाहेर काढा. पोलीस अधिकारी म्हणत होते, बाहेर पाऊस पडतोय, थंडी आहे, आणि माणसं ठेवायचं कुठे, पहिला बाहेर काढा म्हणाले. गांधीजींचा आदेश होता. भर पावसात रात्रभर माणसं पावसात भिजून मेले. काही लोक तिथनं प्राण वाचून इथपर्यंत आले, पावसात मेले. गांधींना दया नाही आली, काढा बाहेर म्हणाले. मुसलमानांची कुठलीही जागा आक्रमण करायचं. आणि हे झाल्यावर भारतात आंदोलन सुरू झालं. मग आमच्या लोकांना मारून जर गाड्या भरून पाठवत असतील, ट्रेन भरून पाठवत असतील, मग तुम्ही इथे कशाला राहताय, म्हणून इथेही मुसलमानांची कापाकापीला सुरू झालं. उत्तर प्रदेशमध्ये स्वखुशीने गेले बरेचसे, बिहारमध्ये, पंजाबमध्ये कापाकापी सुरू झाला. तुम्ही जावा, इथे थांबू नका. मग एकदा झाले ना द्विराष्ट्र, मुसलमानांचा पाकिस्तान, हिंदूंचं हिंदुस्तान झालंय ना, तुम्ही चालते व्हा. आता गावोगावी सुरू झाला, कारण आमच्या लोकांना तुम्ही कापाकापी करून पाठवलं. एवढी निराश्रितांची लोंढाचे लोंढा भारताकडे येतात. आणि मेलेले मड्यांची वर्णन केलेले आहे त्यांनी. कुठल्याला कुत्रे खातात, लांडगे खातात, आणि जंगली प्राणी खातात, जंगलातनंच येत होते. आणि असं नाही की 2 पाऊल असं रस्ता शिल्लक आहे, नुसतं मडेच मडे पडलेले होते रस्त्यावर. आणि यांचे अंत्यविधी तिथे करणार कोण, मारलेले आहेत ते काय अंत्यविधी करणार आहेत. आणि अंत्यविधी करायला आमची कोण शिल्लक आहेत तिथे होती. ते प्राण वाचून भारतात प्रवेश करत होते. अशा याच्यात इथे दंगली सुरू झाल्या. दंगली सुरू झाल्या आणि ह्यांना पिटाळून लावायला सुरुवात केली. गांधीजींनी उपोषण जाहीर केले. एकही मुसलमानाला कोणी हात लावायचा नाही. ज्यांची इच्छा जेवढा असेल तिथे, जिथे असेल तिथे राहतील. गांधीजींनी उपोषण सुरू केल्याबरोबर सरकारवर दबाव आला आणि मारझोड सगळी थांबली. कारण गांधीजींवर लोक प्रेम करत होते. एक त्यागी माणूस आहे, स्वातंत्र्यासाठी घरदार सोडलेले, अशी एक आदर होता त्यांच्यावर. सगळी जिथले तिथे थांबले. त्यांची मात्र प्रेत भरून येत होती.
अशा वेळेला काही दृश्य असं दिसत होती, एक मुलगी दिल्लीच्या निराश्रितांच्या शिबिरात गांधीजी पाहायला गेले होते. लोकांना, निराश्रितांना आलेल्यांना भेटायला गेले होते. गांधी, बाबा मारले हो, माझी आई मेली, वडील मेले, भाऊ मेले, मी एकटीच आहे हो. अशी ती मुलगी म्हणत होती. हे बघा, माझा वय आता 8-10 वर्षांची, माझ्यावर 18 लोकांनी बलात्कार केले हो, तरी मी वाचले हो, आणि कसं जगायचं आम्ही म्हणाले. आमच्या लोकांची खूप हाल चालले हो, काहीतरी करा तुम्ही. गांधीजींनी काय सल्ला दिली त्या पोरीला? जीभ छाटून घे, म्हणजे तोंड बंद ठेव. या गोष्टी इथे ऐकल्या तर इथल्या लोकांना मारायला लागतील लोक. ती म्हणाली, कसं छाटू जीभ? म्हणाली, जीभ बाहेर काढ, हाताने धर, दाताने दाब. पोरगी म्हणाली, आता काय सांगावं मोठ्या माणसांना, न्याय कोणाकडे मागा? हेच सांगत होते, अब्रू लुटले म्हणून कोणाला सांगू नका. अमृतसरच्या रेल्वे स्टेशनवर एक महिला, रेल्वेतनं तिला उतरवली होती, जखमी होती, आणि तिची एक लहान बाळ होतं, असेल 7-8 वर्षाची. ती बाळाला तिचं डोकं मांडीवर घेऊन बसलेली होती, आणि इथली स्वयंसेवक जे आहे, कोणाला औषध देत होते. भारतातले काही स्वयंसेवक होते त्याही काळात. आमच्या देशात त्याला तोटा नव्हता. जेवण आणून देणं, हे जे निराश्रित आले होते त्यांना कपडे, जेवण, त्यांना टेंट मारून देणं, ह्या कामाला काही कमी नव्हतं. खूप कार्यकर्ते काम करत होते. ती बाई बसली होती, बाळ जे तिच्या मांडीवर होता जिवंत नव्हता, मेलेलं होतं. मुलगी होती. आणि इकडे गांधीजींचा उपवास सुरू होता की हिंसा थांबायला पाहिजे, मुसलमानांना मारले गेले नाही पाहिजे अशी. हे तिनं ऐकलं होतं, वाचलं होतं पेपरमध्ये. चिडली होती ती बाई. स्वयंसेवक कोणतरी आले त्यांना सेवा करणारी. माईसाहेब काय मदत करू आम्ही? काही नको मदत मला म्हणाले. माझ्या घरातली माझ्या डोळ्यासमोर तरणभाण पोरं मेले, माझी भाऊ मेला, माझ्या सासरा सासू सगळे माझ्या डोळ्यासमोरच पेटले गेले, पेटवले, मारले आणि राखेल टाकून पेटवले. ही पोरगीला वाचवावं म्हणून पोरगी वाचवत होते आणि पोरगीलाही भोकसले, मलाही भोकसले. मी कसे बसे वाचले. आणि माझी एक इच्छा आहे हो, कोण पुरा करणार का? म्हणाले, काय करू? स्वयंसेवक म्हणाले, माझ्या पोरगीची वाटीवर रक्त देते, त्या गांधीला प्यायला द्या. त्याचा उपवास सोडवा. का? राहिलेली माणसं तरी आमची सुरक्षित राहतील. हे रक्त द्या माझ्या बाळाचं आणि पिऊ द्या त्याला. पिऊन उपवास सोडा म्हणावं त्याला, आणि आमची हाल काय होते एकदा बघा म्हणावं. अशा वेळी दंगली सुरू झाल्या. दंगली सुरू झाल्यानंतर दंगली पोलिसांनाही आवरेना. जिथे मुस्लिम बहुल इलाका होते तिथे स्वतः गांधीजी गेले. तिथे जे मारत होते हिंदू बहुल इलाका होते, मुस्लिमांना मारत होते. पोलिसांना, मिलिटरीला कंट्रोल होत नव्हते.
तिथे स्वतः गांधीजी जाऊन उभे राहिले. याद राखा, कोणाला हात लावला तर हे सगळे सुरक्षित राहायला पाहिजे. ज्यांची त्यांची मर्जीची विषय, ज्यांना इथे राहायचं इथेच राहू द्या. हा देश सगळ्यांसाठी, केवळ हिंदूंसाठी नाही, असं म्हणत राहिले. म्हणता म्हणता पाकिस्तानमध्ये जिन्नांचा पट्टाभिषेक सुरू झाला. त्यांचा मिरवणूक काढायला 14 ऑगस्ट दिवशी त्यांचा स्वातंत्र्य डिक्लेअर झाला होता. त्यांना मिरवणुकीला गाडी नव्हती त्यांच्याकडे. आपल्या बिर्ला मोठे उद्योजक लाहोरमध्ये आणि मोठमोठ्या पाकिस्तानच्या कराचीमध्ये त्यांची मोठमोठी व्यवसाय होती. बिर्लाने आपल्या विदेशी गाडी त्याला मिरवणुकीसाठी दिली आणि त्यातनं तो म्हणत होता, तरी मला भीती वाटते म्हटला इथे मिरवणूक करायला. का? हिंदू महासभेचे जे आतंकी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मान्य नाही विभाजन, ते मारून टाकतील मला म्हणाला. त्याला भीती वाटते म्हणून स्वतः व्हायसराय गेला इथून भारतातनं पत्नी सकट. मी व्हायसरायची कहाणी काय नाही सांगितली. व्हायसरायची बायको होती लेडी माउंटबॅटन म्हणून. पंडित नेहरूंची खूप चांगली मैत्रीण होती. दोघेही एका स्विमिंग टँकमध्ये पोहत होते. एवढ्यावर तुमच्या लक्षात येईल सगळे, पुढचं नाही सांगणार मी. तिनं त्याला पटवले होते. लेडी माउंटबॅटनचं राज्य चालत होतं इथे. ती जसं सांगेल तसा नेहरू आदेश काढत होते. असं होतं. नंतर नेहरूंचा पट्टाभिषेक होता 15 तारखेला. कारण 14 तारखेला अमावास्या होता. कोणतरी म्हटले अमावास्या दिवशी नको, दुसऱ्या दिवशी करूया. मग तेव्हा सुरू झालं पुन्हा, आता टेम्पररी कोणाला तरी करूया, नेहरूला करूया. मग नंतर आपण निवडणूक घेऊ. अमावास्या संपला, रात्री पट्टाभिषेकाचा कार्यक्रम सुरू झाला. कोणाकोणाला मंत्री व्हायचं होता, कोणाला काय व्हायचं, सगळ्यांची गर्दी दिल्लीत होता. आणि गांधी तिकडी दंगली जिथे आहेत त्या दंगली शांत करण्याकरता बिचारे धडपडत होते. त्या बाजूला नेहरू हे नाही करत, मी ते नाही करणार, कारण नास्तिक होते ते. त्यांना कुठल्याही हिंदू रीतिरिवाजावर विश्वास नव्हता. परंतु बाकी सर्व लोक काँग्रेसमधले म्हणत होते की हिंदू पद्धतीने पट्टाभिषेक करूया. शेवटी तयार झाले आणि हिंदू पद्धतीने त्यांना अभ्यंग स्नान घालून नवीन वस्त्र नेसून सिंहासनावर बसवलं आणि गेट ऑफ इंडियापासून त्यांचं शोभायात्रा काढण्यात आलं आणि त्यांचा पट्टाभिषेक झाला. मंत्रिमंडळ रचना झाली. आणि त्यावेळी एक ठरलं होता की पाकिस्तानला त्यांच्या वाटणीला 55 कोटी रुपये देणं बाकी होतं भारत सरकारने. नंतर सरकार स्थापन झाल्यावर पैसे जसं जमतील तेव्हा यांना पैसे द्यायचे, एवढी उधार भारताकडे राहिला होता. स्वतंत्र झाला देश, दंगल्या चालूच होत्या. आणि तेवढ्याच महिन्यात 2 महिन्यात काश्मीरमध्ये सेना घुसवली त्याने. म्हणजे उग्रवादी आज जसं घुसवतात, उग्रवादींच्या त्या आदिवासी टोळीवाले आहेत असं समजून काश्मीर. कारण मी आपल्याला नाही सांगितलं की काही लोक सामील झाले इकडे, काही लोक तिकडे सामील झाले. काश्मीरचा राजा हरी सिंग ना भारतात येऊ पाहत होता ना पाकिस्तानमध्ये राहू पाहत होता. तो म्हणाला काश्मीर माझा स्वतंत्र देश ठेवेन म्हणत होता. पंजाबमधले काही लोक म्हणत होते आपले राज्य ठेवायचं म्हणून. हैदराबादचा निजाम म्हणत होता मला माझा राज्य स्वतंत्र ठेवायचं. राजस्थानमधले जोधपूर संस्थानचे, अलवार संस्थानचे काही राजे होते, ते म्हणाले आम्हाला नाही इकडे जायचं आहे नाही तिकडे राहायचं आहे, आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे. आणखीन जुनागडचा नवाब होता, तेही म्हणत होते की मला
पाकिस्तानमध्ये जायचं आहे. त्यांची लोक म्हणत होते आम्ही नाही येणार. राजा होता मुसलमान, प्रजा होती सगळी हिंदू, पण राजांची इच्छा होती की मला इथे सुरक्षित वाटत नाही, मला तिकडे जायचं आहे. त्या राजाची मजेशीर कान 3000 कुत्रे होते त्याचे. 300 कुत्रे होते जगभरातले वेगवेगळे. त्याला छंद होता कुत्रे पाळायचे. आणि त्या गाई गडबडीत सगळी संपत्ती भरला विमानात. एका विमानात संपत्ती भरला, ती गेली कराचीला. आणि दुसऱ्या विमानात त्याच्या जेवढ्या राणी होत्या त्या भरला आणि त्याच्यात कुत्रेही भरला. एकही कुत्रे शिल्लक राहता कामा नाही म्हटला. 2-4 बायकाच राहिल्या त्याच्या इथे. तिथे गेल्यानंतर कळलं की ते राणी राहिले तिथे, पण कुत्रे घेऊन गेला तो. राजा म्हटला राहिले तर राहू दे, कुत्रे आलेत ना सगळी, आलेत म्हणाले. मजेशीर राजा होता. भुट्टो त्यांचा मंत्री होता, फार हुशार माणूस होता तो. तोही गेला त्यांच्याबरोबर पळून. पण लोक आम्ही याच्याबरोबर जाणार नाही म्हणाले, आम्हाला तिकडे नाही जायचं. हैदराबादमध्ये अशीच परिस्थिती होती. प्रजा सगळी हिंदू, राजा. नंतर सरदार वल्लभभाई पटेलने सामील, बऱ्याच राजा महाराजांबरोबर सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री झाले आणि सगळ्यांबरोबर बोलणी करून भारतात समाविष्ट केले. राजा हरिसिंग तयार होत नव्हते काश्मीरचे, तिथे सैन्य घुसवले यांनी. आणि शेवटच्या क्षणाला काही भारतातले मुत्सद्दी लोक जाऊन राजा हरिसिंगला पटवले, कारण राजा हरिसिंगच्या दरवाजातच येऊन पोचलेले होते पाकिस्तानची सेना. आणि या कालावधीत इकडी 55 कोटी आम्हाला द्यायला पाहिजे म्हणून ते सारखा तगादा करायला लागले, द्या द्या म्हणून. सरदार वल्लभभाई पटेल म्हणत होते पैसे दिले तर शस्त्रास्त्र आणतील, आणखीन जसं काश्मीरमध्ये घुसखोरी केले तसं अन्य भागावर सुद्धा हे लढायला मागे पुढे पाहणार नाही, म्हणून ह्यांना पैसे आत्ता द्यायचं नाही असं हे म्हणत होते. आणि गांधीजी म्हणत होते त्यांचे पैसे त्यांना देऊन टाका. सरकार म्हणत होते आत्ता नको द्यायला, एवढी अजूनही दंगल सुरू आहेत, माणसं यायचं चालू आहेत, आमचे लोकांची कापाकापी चालू आहे, आणि अशा ह्याच्यात कशाला पैसे द्यायचं. आणि गांधीजी तेवढ्यात उपोषण डिक्लेअर केले बिर्ला हाऊसवर. 9 दिवस झाले, सरकार काय ऐके ना, कीटोन्स झाले. गांधीजी आत्ता अत्यावस्थेत जाण्याच्या ह्याच्यात होती. आणि सुशीला नायर हे गांधीजींची सेक्रेटरी होती, त्या रात्री 12 वाजता नेहरूंच्या घरी गेले. नेहरूनं सांगितलं तुम्ही ताबडतोब निर्णय घ्या, जर उद्या परवा 2 दिवसात गांधीजी राहण्याची शक्यता कमी आहे, किडनी आता जवळजवळ खराब होत आलेले आहे, आणि निर्णय नाही घेतला तर गांधीजींचं कमी जास्त झालं तर तुम्हाला जगणं मुश्किल होईल. मग रात्री 12-1 वाजता सगळे मंत्रिमंडळ घेऊन बिर्ला हाऊसवर गेले. गांधीजी बिर्ला हाऊसमध्येच राहत होते. बिर्लानी एक घर दिलेली होती, तिथे राहत होते. आणि मग म्हणाले आम्ही पैसे देतो. डिक्लेअर केले रात्री सरकारने 55 कोटी देऊ. त्या 55 कोटीच्या पायी किती बळी. एक पुस्तक आहे 55 कोटीची बळी म्हणून, वाचा मराठीमध्ये. असं करत 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 बाबांनो हा भारत स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा स्वतंत्र होता. हळूहळू आपल्याला ह्यात गुंतवले आणि तेवढ्यात माउंट बॅटनने आम्हाला मारामारीत गुंतवले. गुंतवून त्यांची माणसं काढून नेली त्यांनी. ही गुंतली आपल्या ह्याच्यात आणि तेवढ्यात त्यांनी ब्रिटिश सेना म्हणा, अधिकारी म्हणा, हळूहळू हळूहळू सगळे काढून नेले आणि देश अशा पद्धतीने स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र झाल्यानंतर तुम्हाला शाळेत शिकवण्यात आला सत्य, अहिंसा आणि त्यागाने आणि प्रेमाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले. असं वाटतं तुम्हाला आत्ता? कथा काय आहे, व्यथा काय आहे आणि कसं. आणि मी सगळी गोळा केली बाबा. हे का
तर आजही मला वाटते झालं पुन्हा अर्धा तास उशीर आहे. ही काही एवढीच नाही आहे, कथा फार मोठी आहे. सगळे सांगत गेलो तर महिनाभर नुसतं हे पुराणच होईल. पण तुम्हाला एकदा कळणं गरजेचे आहे का आपण जे स्वातंत्र्य भोगतो आहोत ह्याच्या मागे केवढा मोठा बलिदान आहे. आणि आलेले लोकांची मी कोणाचंही काही नाही सांगितले, कथा कुठे कुठे कोण राहिले, कसे राहिले, आणि त्यानंतर आपापल्या घरातल्यांना कसे शोधत होते, आणि आमच्या घरातले जे काय मागे राहिली त्यांचे काय हाल झाले, तिथे जे इकडे आले ह्यांचे काय हाल झाले, हे सांगण्यासारखं नाही, सांगण्यासारखं. अश्रुधारा वाहतील तुमच्या. अशा ह्याच्यातनं देश स्वतंत्र झाला. म्हटलं ना मी 10 दिवसात 30 लाख लोक मारले गेले आणि म्हणतात अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं. कसं मिळेल? आणि नंतर सगळे आपापल्या ह्याला लागले. पाकिस्तानमध्ये त्यावेळी जवळजवळ 28% हिंदू होते. देश स्वतंत्र झाला तेव्हा 28-30% हिंदू होते. आता किती आहेत? 2% राहिले. सगळे मारून टाकले, सगळे कन्वर्जन केले, धर्मांतर करून टाकले. आजही तिथल्या आमच्या तरुण मुलींना उचलून नेतात, निकाह करून घेतात. आईबाबांना विचारत नाही, काय नाही. निकाह म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तलाक देईपर्यंत. बरोबर? निकाह शब्दाचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. कुठपर्यंत? तलाक दे. आमच्यात तसं नाही, आमच्यात शेवटपर्यंत आहे. एकदा लग्न झाले की मरेपर्यंत. तिथे तसं झालं. जाणारे तिकडे गेले, राहणारे इथे राहिले. आणि नंतर ह्या संस्थानांच्या विलिनीकरणाकरता सरदार वल्लभभाई पटेलनं खूप मोठा संघर्ष करावा लागला. कारण 565 संस्थान ठराविकच तिकडे गेले, बाकी सगळे आमच्याच वाटणीला होते. हैदराबाद निजाम नाही म्हणत होता, आणि शेवटी सेना नेऊन आणि क्रांतिकारी नेऊन हैदराबादला सामील करून घ्यावं लागलं. गोवा हे पोर्तुगीजांच्या प्रशासनाखाली होती, तिथेही शेवटी सैन्य घुसून पोलीस घुसून ताब्यात घ्यावं लागलं. अशी बरीच संस्थानांची करावं लागलं. पण ते कार्य सरदार वल्लभभाई पटेलने केला आणि अखंड हिंदुस्तान बनवला. अन्यथा हा सुद्धा दिसला नसता. समजलं? आणि असा देश स्वतंत्र झाला. ठीक आहे? कोणाचे काही प्रश्न आहेत? नाही, आता प्रश्न नाही तुमचा. आता थोडा उशीर झाले तरी हरकत नाही. तुमच्या ज्या आता मार्शल आर्ट्स आहेत, व्यायाम आहे, ते सर्व करायचं. मगच थोडा अर्धा तास उशीर झाला तर उशीर झाला, पुढचा सगळेच उशीर करत जायचा. आणि जे तुमची स्वतःची वेळ आहे ना, ती घटवायचा. स्वतःची वेळ कुठला आहे? मध्ये मध्ये विश्रांतीची वेळ असते ना, ती घटवायचा. कारण आपल्या हातात असतो. यात थोडं गेलं आहे तर, नाहीतर तुम्ही काय पुस्तक वाचणार नाही, तुम्हाला काय कळणार नाही. मग तुम्ही आहे ते जे वाचलेलं आहे त्याच इतिहासावर चालणार असं नाही. असं आहे. थोडा वेळ गेले तर जाऊ द्या, पण तुम्ही कुठलंही जी समयसारिणी आहे म्हणजे टाईम टेबल, त्याला डिस्टर्ब होऊ न देता तेवढा वेळ द्यायचा. विश्रांतीची वेळ जे मध्ये मध्ये असेल ती कमी करायचं थोडंसं. ठीक आहे? ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.